हॅलो फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत सॉन्ग ऑफ ओपन रोड बाय वॉल्ट विटमन यांची कविता. विद्यार्थ्यांनो, अतिशय सुंदर कविता आहे आणि नेहमीप्रमाणे लाईन टू लाईन मराठी एक्सप्लेनेशन दिलेले आहे जे की तुम्हाला समजेल. तर कविता सुरू करण्याअगोदर वॉल्ट विटमन यांच्याबद्दल माहिती घेऊया. त्यांचा जन्म 1819 आणि मृत्यू 1892 साली झाला. साधारणपणे 18व्या शतकामध्ये ही कविता लिहिली गेलेली आहे. ही इज अन अमेरिकन पोएट, एसिस्ट अँड जर्नलिस्ट. म्हणजे ते कवी असण्याबरोबरच निबंधकार आणि पत्रकार सुद्धा होते. विटमन इज अमंग द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट्स इन द अमेरिकन कॅनन. आणि त्यांचा प्रभाव अमेरिकन कॅनन कॅनन म्हणजे साहित्यिक लोकांचा एक जो ग्रुप असतो ज्यामुळे एखाद्या कवीला किंवा त्याचा नावलौकिक असतो तसा यांचा नावलौकिक होता. इज ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स. फ्री वर्स म्हणजे मुक्त छंदाने त्यांनी कविता केलेली आहे. ही ग्रू अप इन हंटिंग्टन इन अ फॅमिली विथ डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस. आणि त्यांचा जन्म अतिशय साधारण इकॉनॉमिकल स्टेटसमध्ये एका मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबात झाला असं आपण म्हणूया. His major work, Leaves of Grass, was published in July 1855. आणि his O Captain, My Captain, a poem written on the death of Abraham Lincoln, is widely popular. आणि त्यांची अमेरिकेचे जे प्रेसिडेंट होते अब्राहम लिंकन 16वे, त्यांच्यावर सुद्धा त्यांनी जी कविता लिहिली ती खूप प्रसिद्ध अशी कविता होती. तर विद्यार्थ्यांनो, ह्या पोएम मध्ये नेमकं दिलेलं काय आहे त्याची एक जस्ट आपण माहिती जाणून घेऊया. समरी त्याला तुम्ही म्हणू शकतात. आता ही जी कविता आहे ती घेतली आहे लिव्ज ऑफ ग्रास या पुस्तकातून. आणि ही कविता म्हणजे आत्मभान म्हणजे सेल्फ अवेअरनेस, फ्री विल म्हणजे मुक्त इच्छाशक्ती आणि टेंडरनेस ऑफ हर्ट आणि हृदयाच्या कोमलतेचे सुंदर मिश्रण सांगणारी कविता आहे. It gives us poets realization that along the journey of a life one will face a test of wisdom which is not tested in any school or university. आणि कवी सांगू इच्छितो की जीवनाच्या प्रवासात ज्या कसोटीला ज्या धैर्याने सामोरे जावे लागते त्याची शिकवण आपल्याला कुठल्याही शाळेत किंवा विद्यापीठात मिळत नाही. A road is something everyone uses, whether rich or poor, and it forces all levels of people to associate with one another. आणि कवी पुढे सांगतो की अ रोड म्हणजे एक मोकळा रस्ता, मुक्त रस्ता ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येक जण वापरतो, मग तो श्रीमंत असो वा गरीब असो, आणि तो सर्व स्तराच्या लोकांना एकमेकांशी जोडण्यास भाग पाडतो. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. आणि रस्ता हा गतिशीलता दर्शवतो. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉइंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड समथिंग न्यू. विटमन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. आणि विटमन सांगतो की तुम्ही कुठून तरी सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला तुमचं जे काही तुम्हाला आयुष्यात मिळवायचं आहे ते सापडेन. He argues against staying in one place for too long, although the hospitality may be true. आणि कवी पुढे असेही सांगतो की तुम्ही एकाच ठिकाणी थांबू नका. जरी हॉस्पिटॅलिटी म्हणजे काय, आदरातिथ्य, एखाद्या ठिकाणी तुम्हाला आदरातिथ्य मिळालं किंवा लाईफमध्ये तुम्हाला असं वाटलं की आता आपण स्टेबल व्हावं, तर कवी याच्या विरोधात आहे. तो म्हणतो तुम्ही कुठेही स्टेबल होऊ नका, नेहमी गतिशील राहा, असं तो आपल्याला सांगतो आहे. आणि ह्यामुळेच आपली लाईफमध्ये प्रगती होत असते. विद्यार्थ्यांनो, नवनवीन एम्स आपण आपल्या आयुष्यात ठेवले पाहिजे ज्यामुळे आपली प्रगती होत राहणार आहे. आता आपल्यापैकी बरेच जण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या निगेटिव्ह घटनांमधून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळी वाट धुंडाळत असतात. काहींना नातेसंबंधांमधला तणाव, काहींचं करिअर असमाधानकारक असतं, त्याला वाटतं मी जे काही करतो त्यामध्ये मला इंटरेस्ट नाही. आणि काही जणांच्या लाईफमध्ये कंटाळा येतो, तोचपणा येतो, त्यामुळे त्याला वाटते की आपण कुठून तरी यातनं बाहेर निघावं. आणि लेखकाच्या मते
ओपन रोड म्हणजे खुला रस्ता हा आपल्याला फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य आणि आनंद देऊ शकतो. आणि तुम्ही स्वतःला कुठेतरी हरवून घेतलं असेल तर तुम्हाला पुन्हा शोधण्याची संधी सुद्धा तो रोड देतो. आणि आपल्या जीवनात ज्या ज्या जे काही असमाधानकारक घडते आहे ना, त्यावर मात करण्याचे ते धैर्य आपल्याला देते. अतिशय मस्त कविता आहे विद्यार्थ्यांनो. तर बघूया स्टांजा 1. अफूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. आता अफूट म्हणजे पायी निघालेला, लाईट हार्टेड म्हणजे अम्युझिंग अँड एंटरटेनिंग प्रसन्नचित्त अंतःकरणाने, ओपन रोड रोड और हायवे मोकळा रस्ता आपण म्हणूया. तर याचा मिनिंग बघा, मी चालत आणि प्रसन्नचित्त अंतःकरणाने मोकळ्या रस्त्यावर निघालेलो आहे. आणि त्या रस्त्यावर कोणालाही येण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही. अपराधी असो, आजारी असो, अशिक्षित व्यक्ती सुद्धा ओपन रोड मोकळ्या रस्त्यावर निघू शकते स्वतःचं लाईफ बदलण्यासाठी. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. माझ्या समोरचं हे जग निरोगी व मुक्त आणि मनाला वाटेल ते करणारं आहे. फ्री म्हणजे मनाला वाटेल ते, ज्यात कुठलेही बंधन नाही असं कवी म्हणतो आहे. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग वेर एव्हर आय चूज. हा जो माझ्या समोरचा लांब तपकिरी रंगाचा जो रस्ता आहे, मी मार्ग जो निवडला आहे तो मला पाहिजे तिथे घेऊन जाणार आहे आणि तो माझा मार्गदर्शक बनणार आहे असं कवी म्हणतो. स्टांजा 2. Henceforth I ask not a good fortune, I myself am a good fortune. आणि कवी पुढे काय म्हणतो बघा, मी देवाकडे सौभाग्य किंवा नशीब मागणार नाही, गुड फॉर्च्यून, तर मी स्वतःचे भाग्य, माझे नशीब मी स्वतःच लिहिणार. इथे तुम्हाला कवीचा आत्मविश्वास दिसतो आहे विद्यार्थ्यांनो. हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोर, पोस्टपॉन नो मोर, नीड नथिंग. आता यापुढे मी रडत बसणार नाही असं कवी म्हणतो. विम्पर म्हणजे सॉब किंवा हुंदका, रडका स्वर काढणे. आणि पोस्टपॉन म्हणजे मी कुठलेही काम पुढे ढकलणार नाही. आणि आता मला किंवा त्याला कशाचीही गरज उरलेली नाही. कवी इथे म्हणतोय की मी खंबीर मनाचा आहे, मला कुणाचीही गरज उरलेली नाही. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, libraries, querulous criticism, strong and content, I travel the open road. आता तो म्हणतो आहे कवी की बस झाले आता. घरातील कंप्लेंट, घरातील ज्या तक्रारी आहे आणि ग्रंथालय, नुसतेच पुस्तकं मी वाचत बसणार नाही, काहीतरी मी कृती करून दाखवणार. आणि पुढं म्हणतोय क्वारलस क्रिटिसिझम, तक्रारीचा सूर मी आवळत बसणार नाही. खंबीर आणि समाधानाने मी मोकळ्या रस्त्यावर प्रवास करणार आहे. ही झाली स्टांजा 2. स्टांजा 3. द अर्थ दॅट इज सफिशियंट. कवी म्हणतो की माझ्यासाठी ही पृथ्वीच पुरेशी आहे. आय डू नॉट वॉन्ट द कन्स्टलेशन्स एनी नियरर. आता कन्स्टलेशन्स याचे 2 मिनिंग होतात. एक तर ग्रह नक्षत्र, नशीब किंवा विधिलिखित. काही लोक नशिबावर जास्त विश्वास ठेवतात, दैवावर विश्वास ठेवतात. आणि दुसरा मिनिंग आहे इन्फ्लुएन्शियल ग्रुप ऑफ अ पीपल, म्हणजे प्रभावशाली लोकांचा गट. आता आपण दोन्ही पद्धतीने हे वाक्य समजून घेऊ. तर कवी काय म्हणतो बघा, मला नियतीवर किंवा नशीब किंवा ग्रह नक्षत्रांवर विसंबून राहायचं नाही. किंवा आपण असंही म्हणू शकतो की मला प्रभावशाली लोकांवर विसंबून माझी प्रगती करून घ्यायची नाही आहे. काही लोक असतात, आमदार खासदार यांच्या ओळखी दाखवून स्वतःचं हित साधून घेतात. तसं इथे कवीला करायचं नाही आहे. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. मला माहित आहे नियती किंवा हे जे लोक आहेत, प्रभावशाली लोक किंवा ग्रह नक्षत्र, जे जिथे आहेत तिथेच चांगले आहे त्याच्यासाठी. आणि तो म्हणतो माझा त्याने काहीच फरक पडणार नाही. पुढं बघूया. आय नो दे सफाईस फॉर दोज हु बिलॉंग टू देम. आणि कवी म्हणतो मला माहित आहे की जे प्रभावशाली जे लोक आहेत ते त्यांच्या संबंधित लोकांसाठीच आहे, ते त्यांनाच पुढे करणार.
किंवा असे काही लोक ज्यांचा ग्रह नक्षत्रांवर विश्वास आहे ते नशिबावर विसंबून राहणार असं कवी म्हणतो. आणि त्याला जे काही आयुष्यात साध्य करायचं आहे तो म्हणतो की मला प्रभावशाली लोकांची, मला ग्रह नक्षत्र नशिबाची गरज नाही, माझं नशीब मी स्वतः घडवणार आहे. स्टँजा 4. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन. आता डिलिशियस म्हणजे त्याचा जर मिनिंग घेतला तर तो रुचकर होतो. आपण इथे मधुर हा शब्द वापरूया. की कवी म्हणतो की मी हा जो रस्त्यावर आलेलो आहे, मी काही रिकाम्या हाताने प्रवास नाही करत आहे. इथं अजूनही मी माझ्या मधुर आठवणींची ओझी, बर्डन म्हणजे ओझी वाहतो आहे. की मी जरी माझ्या आयुष्यात जे काही घडलं आहे, जे काही बॅड थिंग्स झालेले आहे, त्या त्याच्यावर मात करण्यासाठी निघालो आहे, पण माझ्या बॅक ऑफ द माइंड कुठेतरी हे माझे जे नातेवाईक, पत्नी, सहकारी हे कुठेतरी आहे आणि त्याला कवी डिलिशियस बर्डन असे म्हणतो. आणि पुढे तो असंही म्हणतो की ह्या ज्या आहे त्याच्यामुळे माझ्या प्रवासात मी तो आनंद घेणार आहे, त्यामध्ये त्या अडसर निर्माण करू शकणार नाही. आय कॅरी देम मेन अँड वुमेन, आय कॅरी देम विथ मी वेर एव्हर आय गो. आणि मी त्यांना घेऊन जात आहे, पुरुष असो द्या, स्त्रिया, जुने नातेसंबंध, मित्र मैत्रिणी, मी जिथे जिथे जाईल तिथे तिथे त्यांच्या आठवणी माझ्या सोबत असतील असं कवी म्हणतो आहे. आय स्विअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. आणि कवी असं म्हणतो की मी शपथेवर सांगतो, आणि कुठलाही मनुष्य आहे जरी तो कुठेही बाहेर निघाला तरी तो त्याच्या फॅमिली, मित्रांना कधीही सोडू शकत नाही. तसंच कवी इथे म्हणतोय की ह्या सर्व लोकांपासून मुक्त होणं माझ्यासाठी अशक्य आहे. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फील देम इन रिटर्न. कवी म्हणतो की ह्या लोकांनी त्याला आजपर्यंत संतुष्ट किंवा आनंदी केले आहे, आणि आता त्यांचे समाधान करून मला त्याची परतफेड करायची आहे. आय आय विल फील देम इन रिटर्न असे कवी इथे म्हणतो आहे. विद्यार्थ्यांनो, मी आशा करतो की तुम्हाला ही कविता अतिशय छानपणे समजली असेल. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आणि माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी अजूनही व्हिडिओ नेहमी अपलोड करणार असणार आहे, त्यामुळे चॅनललाही सबस्क्राईब करा.